नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड मालमत्ता कराच्या थकबाकीवरील शास्तीमध्ये मिळवा 50% सूट। त्वरा करा, योजना दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंतच लागू। मालमत्ता कर भरा आणि शहर विकासाला सहकार्य करा। नांदेडमधील पहिली वैली 3T डायग्नोस्टिक MRI मशीन जी देते हाय रिझोल्यूशन इमेजेस, तेही सामान्य MRI पेक्षा स्वस्त दरात। आजच संपर्क साधा। दुर्गा मराठवाडा 3T डायग्नोस्टिक सेंटर, रिजवानी बिल्डिंग, तुष्णीवाल हॉस्पिटल समोर, डॉक्टर्स लेन नांदेड। संपर्क मोबाईल 9130096001। 7 और 8 दिसंबर को नांदेड़ जिले में मनोज जरांगे की 5 जनसभाओं का आयोजन। सभा में लाखों की संख्या में सपरिवार उपस्थित रहने की सकल मराठा समुदाय की अपील। मराठा आरक्षण की लड़ाई लड़ने वाले मनोज जरांगे पाटिल की नांदेड़ में 7 और 8 दिसंबर को 5 जनसभाओं का आयोजन किया गया है, ऐसी जानकारी सकल मराठा समुदाय नांदेड़ की ओर से दी गई है। इन सभी 5 सभाओं में सपरिवार उपस्थित रहने की अपील मराठा समुदाय के युवाओं ने की है। आने वाले 7 और 8 दिसंबर को नांदेड़ जिले में मनोज जरांगे की 5 जनसभाएं होने जा रही है। इन सभी सभाओं को जिले के मराठा समुदाय ने सपरिवार उपस्थित रहने की अपील नांदेड़ के सकल मराठा समुदाय ने की है। मंगलवार 5 दिसंबर को शासकीय विश्राम गृह में सकल मराठा समुदाय के संकेत पाटिल, माधव देवसरकर, दत्ता पाटिल, हरसनीकर, संतोष गव्हाणे, सुनील कदम, स्वप्नील तळणीकर, दशरथ कपाटे, पंजाब काले, राजेश मोरे, गिरीश जाधव आदि सहित अन्य मराठा युवाओं ने पत्रकारों से वार्तालाप किया। इस बीच सभी जनसभाओं के लिए सपरिवार लाखों की संख्या में उपस्थित होकर मराठा आरक्षण के लिए लड़ रहे मनोज जरांगे द्वारा किए जा रहे इस चौथे चरण के आंदोलन में भाग लेने की अपील संकेत पाटिल, माधव देवसरकर और संतोष गव्हाणे ने MCN हिंदी न्यूज़ के माध्यम से की है। मराठा समाजाचा ओबीसी समावेश व्हावा म्हणून गेल्या 3 महिन्यापासून मनोज जरांगे पाटील हे वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन या ठिकाणी त्यांनी केलेले आहेत। आमरण उपोषणही त्यांनी केलेलं आहे। सरकारने वेळोवेळी त्यांना या ठिकाणी टाईम पिरियड दिलेला आहे। तो टाईम पिरियड दिला 24 तारखेला संपत आहे आणि 4थ्या टप्प्यातील सभांचा दौरा हा 7 आणि 8 तारखेला नांदेड येथे होणार आहे। नांदेडमध्ये जवळपास मनोज जरांगे पाटील यांच्या 5 सभा या ठिकाणी आहेत। 7 तारखेला संध्याकाळी बारडला, 8 तारखेला सकाळी जिजाऊ नगर पाटी या ठिकाणी, दुपारी मारतळा, दुपारी पुन्हा आणखी नायगाव आणि पुन्हा रात्री 7 वाजता कंधार या ठिकाणी अशा पद्धतीच्या 5 सभा या ठिकाणी होणार आहेत। आणि सरकार वेळोवेळी या ठिकाणी याच्या आधीही अनेक वेळा फसवे आरक्षण देण्याचा प्रयत्न सरकारने वेळोवेळी केलेला आहे, पण यावेळेस फसवे असं आरक्षण देण्याचा सरकारनं प्रयत्न करू नये, कारण मराठा समाज हा अत्यंत मराठा ओबीसी करण्यासाठी आग्रही झालेला आहे आणि मराठा ओबीसीकरण झाल्याशिवाय मराठा समाज आता मागे हटणार नाही। आपल्या माध्यमातून मला मराठा समाज बांधवांना विनंती करायची आहे की कुणीही घरी न थांबता घरातले लहान लेकरं, वयोवृद्ध, महिला सर्वांना घेऊन प्रत्येक आपल्याला जी सभा जवळ जाईल, 7ची जी सभा आहे बारड या ठिकाणी आहे, तिकडं जवळ पडणारे तालुके जे आहेत, हिमायतनगर आहे, हदगाव आहे, भोकर, मुदखेड, अर्धापूर तालुक्याच्या जवळ आहेत, त्यांनी तिथं जावं। प्रत्येक ठिकाणच्या सभेला जे जवळचे लोक आहेत त्यांनी आपापल्या जवळ होणाऱ्या सभेसाठी जावं, हे असं आवाहन करतो। तसेच मराठा आणि ओबीसी समाजामध्ये जो वाद लावण्याचा प्रयत्न आज महाराष्ट्रात होतोय, तो मराठा समाजाला एक मोठा भाऊ म्हणून हाणून पाडायचा आहे, कारण ओबीसी समाज आमचा बांधव आहे, आमचा बांधाबांधाचा दुर्रेज असलेला समाज, घरामध्ये गावामध्ये शेजारी असलेला समाज आहे। त्यामुळं आम्ही या निमित्तानं सर्वांना आवाहन करतो की मराठा आणि ओबीसी वाद गावागावात होणार नाही याची आपण सर्वांनी काळजी घ्यावी आणि 7 आणि 8 तारखेला होणाऱ्या सभेला सर्वांनी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहून सभा यशस्वी कराव्यात। 7 आणि 8 तारखेला नांदेड जिल्ह्यात होऊ घातलेल्या 5 सभेसंदर्भात होतं। 5 सभेचं नियोजन स्थानिक लेवलचे व आजूबाजूचे गावकरी करत आहेत, परंतु जिल्ह्याच्या वतीने सर्व जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातील मराठा समाज बांधव सहकुटुंब यावं या आवाहन करण्यासाठी मराठा योद्धा मनोज पाटील जरांगे यांची 7 तारखेची पहिली सभा हे बारडीतून सुरुवात होणार आहे। त्यानंतर नांदेड जिल्ह्यातल्या बाकीच्या 4 सभा, या सभेसाठी मराठा समाज बांधवांनी तळागाळातील, गाववाडी, तांड्यातील सर्व समाज बांधवांनी हे शेवटची सभा म्हणून आपण सर्वांनी यावं
व आलं त्याच पद्धतीनं शांततेत वापस जावं. कारण का मनोज पाटील जरांगे हे सभा घेत असताना विरोधी पक्षातले नेते किंवा सत्तेतले नेते हे जाणीवपूर्वक सभेला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत. गिरीश महाजन असतील, त्याचबरोबर छगन भुजबळ असतील, हे दोन समाजात टेटमान करायचं काम पहिले केले, यानंतर करतील. परंतु जरांगे पाटील हे एक प्रामाणिक चेहरा पुढं आलेला आहे. त्या चेहऱ्याला आपलं सपोर्ट आणि त्या चेहऱ्याच्या पाठीमागं मराठा समाजाचा लाखोंच्या संख्येने समाज पाठीशी आहे हे दाखवण्यासाठी समाज बांधवांनी जास्त संख्येने उपस्थित राहावं हे आवाहन करण्यासाठी आजची प्रेस होती.